श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून गोड खमंग कापणे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 चमचे बडीशेप घेतलेली आहे आणि ती मी भाजून घेत आहे। बडीशेप थोडीशी गरम झाली की त्यामध्ये थोडीशी सूट टाकून घ्यायची। सूट आणि बडीशेप व्यवस्थित भाजून झालेली आहे, ते आता मिक्सरमधून आपण बारीक करून घेणार आहोत। एका पातेल्यामध्ये 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि ज्या वाटीने गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ते असं गॅसवर गरम करायला ठेवून द्यायचं आहे। फुल गॅसवर गूळ आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे हलवून विरघळून घ्यायचा आहे। हे पहा, गूळ आपला व्यवस्थित विरघळलेला आहे। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी रवा घेतलेला आहे आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे। आता यामध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। तूप मी थोडंसं गरम करून घेतलं होतं, त्यामुळं सुरुवातीला उलटण्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं की हाताने तूप पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे। तूप तोपर्यंत पिठाला चोळायचं जोपर्यंत पिठाची मूठ होत नाही। ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपल्या पिठाची मूठ झालेली आहे। आता यामध्ये बारीक केलेली सूट आणि बडीशेप घालून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण गुळाचे पाणी करून घेतलेले शोधून ओतायचं आहे, कारण गुळामध्ये बारीक खडे असू शकतात, त्यामुळं कधीही झालं तर गुळाचं पाणी यामध्ये शोधूनच ओतायचं। आता पीठ हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं। हे पहा, तुम्ही पाहू शकता पीठ आपलं व्यवस्थित आलेलं आहे। आपण कापण्याचे पीठ मळण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी रवा घेतला होता। रव्याच्या ऐवजी तुम्ही बेसन पीठ सुद्धा घेऊ शकता, पण मी इथे रवा घेतलेला आहे, कारण रवा घातल्यामुळे कापणी आपली खूप खुसखुशीत होते। आता आपण कापण्या बनवायला घेणार आहोत। आपण चपाती लाटायचा जसा हुंडा घेतो ना, त्याप्रमाणे हुंडा घ्यायचा आणि अशी गोल गोल चपाती लाटून घ्यायची। तुम्ही बघू शकता कापण्याचे पीठ आपले व्यवस्थित मळलं गेल्यामुळे चपाती आपल्याला व्यवस्थित लाटायला आली आणि कापण्या पण व्यवस्थित कापता येत आहेत। पहा, तुम्ही पाहू शकता कापण्या ही कापण्यासारख्याच कापायच्या आहेत, शंकरपाळीसारख्या लहान लहान नाही त्या कापायच्या। कापण्या अशा मोठा आकार असतो कापण्याचा, तर आपण मोठ्या मोठ्याच कापून घेणार आहोत। कापण्याची चपाती लाटून झाल्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यावरून तुम्ही थोडी थोडी अशी खसखस पण लावू शकता। आमच्या मुलांना आवडत नाही म्हणून मी लावलेली नाही इथे। खसखस लावल्यानंतर सुद्धा कापण्या खूप खूप खमंग लागतात। हे पहा, कापण्या आपले किती छान कापून झालेले आहेत। आता आपण कापण्या तळून घेणार आहोत। आषाढ महिना चालू झाला की आपल्याला लगेच लक्षात येतं की आपल्याला आषाढ तळायचा आहे, पण सगळ्यात आधी जो पदार्थ आपल्याला आवडतो ना, तो म्हणजे गव्हाच्या पिठापासून गोड खमंग बनणाऱ्या कापण्या। आणि कापण्या बनवले की लगेच आपल्याला बनवायचे असतात ते तिखट पुऱ्या। तिखट पुऱ्याचा व्हिडिओ मी ह्या आधी पण टाकलेला आहे। गव्हाच्या पिठापासून तिखट पुऱ्या मी बनवलेल्या आहेत, तो व्हिडिओ मी ह्याच्या आधी टाकलेला आहे। हे पहा, कापण्या आपले व्यवस्थित तळून झालेले आहेत। अशा प्रकारे आपण सर्व कापण्या तळून घेणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे कापण्या बनवायची। तुम्ही पण आषाढ तळणार असाल तर अशा प्रकारे कापण्या करून बघा, खूप छान आणि खुसखुशीत होतात। तिखट पुरी बनवायची आणखी एक रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये। मी ह्या आधी गव्हाच्या पिठाच्या तिखट पुऱ्या केल्या होत्या, आता मी तुम्हाला ज्वारीच्या पिठापासून तिखट पुऱ्या कशा बनवायच्या ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। अशा पद्धतीने सर्व कापण्या आपण बनवून घेणार आहोत। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।